महिन्यापासून पावसानं दडी मारल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकरी अडचणीत आलेला आहे। पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भावरती दुष्काळाचे ढग घोंगावू लागलेत। जुलै सरून ऑगस्ट सुरू झालाय, पण वाशिमच्या असोला गावातल्या अकबर पठाण यांच्या विहिरीने तळ गाठलाय। त्यामुळे 4 एकरावर पेरलेलं सोयाबीन कसं जगवायचं या चिंतेने त्यांची झोप उडालीये। सुरुवातीला जोरदार बरसणाऱ्या वरुण राजाने गेल्या 1.5 महिन्यापासून विदर्भामध्ये दडी मारली आहे। 4 एकर शेती आहे माझ्याकडे आणि सोयाबीन पेरलेली आहे। 17 जूनला सोयाबीन पेरणी झाली। त्यानंतर सुरुवातीला पाऊस चांगला होता, नंतर पाण्याने दडी मारल्यामुळे पिकांनी ऊन धरलेला आहे। मान टाकण्यास सुरुवात केली आहे। जर 8 दिवसात पाऊस नाही आला तर विहिरीमध्ये सुद्धा पाणी देण्यासाठी पाणी नाही। हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरवण्याची मान्सूनची सवय आहे। यावेळी नागपूरच्या हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज मान्सूनने खोटा ठरवावा म्हणून शेतकरी प्रार्थना करतायत, कारण विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनची चिन्ह दिसत नसल्याची शक्यता हवामान अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। पुढील काही दिवसांमध्ये असे काही चिन्ह दिसत नाही आहे की पाऊस येईल आणि सर्वदूर पाऊस येईल। एखादा 1-2 ठिकाणी जे आयसोलेटेड प्लेसेस म्हणतो आपण त्याप्रमाणे पाऊस राहील, पण असं मान्सूनच्या जे सिस्टम्स असतात त्याच्यामुळे जो पाऊस व्हायला पाहिजे तो नाही आहे। बहुतेक मराठवाडा आणि विदर्भातले हे बहुतेक जिल्हे लालमध्ये आहेत। लाल म्हणजे डेफिशियन्सी 20% पेक्षा कमी पाऊस आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे मोठ्या आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करतायत। विदर्भातली जलाशय आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या ऐन पावसाळ्यातच भेडसावू लागली आहे। विदर्भामध्ये अनेक ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्याचे सुद्धा हाल सुरू झालेले आहे। हे जर का लक्षात घेतलं तर येता काळ कसा राहील हे यावरून समजतं। त्यामुळे पाण्याचं नियोजन हे आत्ताच करणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं त्याची दखल घेणं सुद्धा तेवढ्याच गरजेचं आहे। हे जर का केलं तर येता काळ विदर्भवासियांसाठी थोडा सुसह्य होऊ शकेल। यंदा सरासरीच्या 25% पाऊस न झाल्यानं उस्मानाबादच्या जमिनीची तहान अजूनही भागलेली नाही। पाण्याअभावी हिरवी पिकं आता हळूहळू करपू लागली आहेत। आगुटला थोडा पाऊस पडला, पेरणी केली आणि आता 1.5 महिना झालं पेरणी कसलीच नाही। पिकं समजे सुकून चाललेत। वाईट परिस्थिती आहे, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती वाईट आहे। बळी तर काय सगळ्या पडल्या जमिनीला, कुणाला पाणी असेल तेवढं आपलं स्प्रिंकलर चालू नसता मग सगळं वाळून चाललंय। शासनानं काय मदत केली तर ठीक आहे, नाही तर अवघड आहे। हा एवढा बी खर्च करून बसला, देवाचं सगळंच बॅलन्स घालवून बसला। मोडून पेरायला तरी पाऊस पडला तर पेरू, नाही तर कसं पेरायचं तरी कसं। हाय हे बी गेलं आणि पुढलं बी गेलं। जर येत्या 7 दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। पावसाने पूर्ण दडी मारलेली आहे, त्याच्यामुळे पिकाची परिस्थिती खूपच वाईट आहे आणि पाण्याचाही प्रश्न खूप गंभीर झालेला आहे। पूर्णपणे पिके वाळून गेलेली आहेत आणि जे अपेक्षित उत्पन्न आहे ते आता पाऊस जरी पडला तरी जेवढं अपेक्षित उत्पन्न आहे तेवढं अपेक्षित उत्पन्न येणार नाही। उत्पादनावर परिणाम पडणार आहे पिकाच्या, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान आहे। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान सरकारने तरी झुरत ठेवू नये हीच अपेक्षा। नागपूरहून सरिता कौशिकसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।